नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 14 नवोदयमधील चॅप्टर नंबर 14 सरळ व्याज। सरळ व्याज म्हणजेच काय आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत। तर बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हा शब्द ऐकलेला असेल। सरळ व्याजलाच काय म्हणतात? सिंपल इंटरेस्ट। इंटरेस्ट कुठे शब्द ऐकलेला तुम्ही बँकेमध्ये ऐकलेला असेल। आपण जेव्हा बँकेमध्ये काही पैसे ठेवतो, आपली रक्कम ठेवतो, त्यावर आपल्याला बँक काय करते? व्याज देते, इंटरेस्ट देते। त्यामध्ये काही टर्म्स आहेत। व्याज कशाला म्हणतो आपण? आपली जी एखादी रक्कम आहे ती आपण बँकेमध्ये ठेवतो आणि त्या रकमेच्या मोबदल्यात आपल्याला जे काही मिळतं त्याला आपण काय म्हणतो? व्याज। त्यानंतर मुद्दल। मुद्दल म्हणजेच काय? आपण बँकेमध्ये जी काही रक्कम ठेवतो त्या रकमेला काय म्हणतो आपण? मुद्दल। किंवा बँकेमधून पण आपण बऱ्याच वेळेस कर्ज घेत असतो ना, लोन घेतो आपण। तर ती जी लोनची अमाऊंट आहे, कर्जाची रक्कम आहे, तिला सुद्धा आपण काय म्हणू? मुद्दल। काय म्हणायचं तिला? मुद्दल। त्यानंतर नेक्स्ट आहे मुदत किंवा कालावधी। मुदत किंवा कालावधी म्हणजेच काय? जी रक्कम आपण बँकेमध्ये ठेवणार आहे तिचा कालावधी किती आहे, किती मुदतीसाठी ठेवतोय आपण? 1 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, 12 मंथसाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, त्याला काय म्हणू आपण? मुदत किंवा कालावधी। आणि त्याला शॉर्टमध्ये बघा, मुद्दलला म राईट करतात, मुदत किंवा कालावधीला काय राईट करतात? क। क म्हणजेच काय? काळ। काळ किंवा कालावधी, टाईम। इंग्लिशमध्ये याला म्हणतात इंटरेस्ट, व्याजला, मुद्दलला म्हणतात प्रिन्सिपल, मुदतला म्हणतात टाईम, आणि हा आहे दर। दर म्हणजेच काय? रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर। व्याजाचा जो दर आहे तो प्रत्येकी 100 वर काढला जातो। हा जो व्याजाचा दर आहे तो कशावर काढला जातो? प्रत्येकी 100 वर। सपोज मी 100 रुपये बँकेमध्ये ठेवले आणि व्याजाचा दर जो आहे तो 5% आहे। 5%चा मिनिंग काय होतो? आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलंय ना, समथिंग पर्सेंट। 5%चा मिनिंग काय होतो? टक्के म्हणजेच काय? भागेला 100। 5/100 म्हणजेच काय? 100पैकी किती? 5। 100वर 5 असा अर्थ होतो त्याचा। म्हणजे मी जर 100 रुपये बँकेमध्ये ठेवले तर एकक कालावधी मिळणारी रक्कम, एकक कालावधी कशाचा असतो? नेहमी वर्षाचा। 5% म्हणजेच काय? वार्षिक व्याज असतं हे। दर साल, दर शेकडा। याच्या आधी तुम्हाला असा शब्द बघायला मिळेल एक्झाममध्ये, द सा द शे। याचा अर्थ काय होतो? दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, दर शेकडा, 100ला 1 रुपया असा व्याज यामध्ये मिळत असतो। याचा अर्थ काय आहे? दर साल, दर शेकडा 5 या दराने 100 रुपयावर किती व्याज मिळेल? म्हणजे एका वर्षामध्ये त्याला किती व्याज मिळणार? मग बघा, 100वर किती मिळतंय? 5 रुपये। हे रक्कम आहे, 100 काय आहे? रुपये आहे। 100 रुपये मुद्दल आहे। तुम्ही 100 रुपये बँकेमध्ये ठेवले तर एका वर्षानंतर बँक तुम्हाला किती व्याज देईल? 5 रुपये व्याज देणार आहे। किती देणार आहे? 5 रुपये। मग हा दर नेहमी कशामध्ये असेल? पर्सेंटेजमध्ये असेल। त्याचा अर्थ काय होतो? प्रत्येक 100 रुपयावर तुम्हाला तेवढे पैसे मिळतील। आता तुम्हाला जर सांगितलं 8% आहे, दर साल, दर शेकडा, व्याजाचा दर काय आहे? 8 आहे। याचा मिनिंग काय होतो? प्रत्येक 100 रुपयाला तुम्हाला दरवर्षी किती रुपये मिळतील? 8 रुपये। बँकेत तुम्ही जर समजा 100 रुपये ठेवले तर तुम्हाला एका वर्षानंतर बँक किती व्याज देणार आहे? 8 रुपये। आता मला सांगा, जर तुम्ही बँकेमध्ये 500 रुपये ठेवले तर एका वर्षानंतर बँक तुम्हाला किती व्याज देईल? आपण बघितलंय नाही, डायरेक्ट प्रपोर्शन आहे। बघा, आधी मुद्दल किती होती तुमची? आधी पैसे किती ठेवले तुम्ही? 100 रुपये। त्याच्यावर व्याज किती मिळालं तुम्हाला? 8 रुपये। आता ही रक्कम 100 वरून 500 केली तुम्ही, किती टाइम्स केलेली आहे? याच्या किती पट आहे ही? 5 टाइम्स आहे, म्हणजे 5 पट आहे। मुद्दल जर 5 पट झाली तर व्याज सुद्धा 5 पट होईल। म्हणजे 100 रुपयावर जर 8 रुपये व्याज मिळत असेल तुम्हाला एका वर्षानंतर, तर 500 रुपयावर किती मिळेल? याच्या 5 पट सांगा मला आता। 40 रुपये। 100 रुपये जर तुम्ही ठेवले, 500 रुपये जर तुम्ही एका वर्षासाठी ठेवले 5% दराने, तर 8% दराने, तर तुम्हाला किती व्याज मिळणार? त्याच्यावर 40 रुपये व्याज मिळणार आहे। आता बघा, 10%चा मिनिंग काय होतो? 10% म्हणजे 10/100। आता तुम्ही 100 रुपये बँकेमध्ये ठेवले, 100 रुपये बँकेमध्ये ठेवले किंवा 100 रुपये तुम्ही लोन घेतलं, कर्ज घेतलं। आता कर्जाच्या स्वरूपात बघू। आधीचा एक्झाम्पल, आपण बँकेत पैसे ठेवले होते। बऱ्याच वेळेस आपण बँकेतून पैसे पण घेतो ना,
घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी किंवा आपल्या इतर काही कामासाठी, बरोबर आहे. मग मी जर बँकेतून 10% जर लोन घेतलेलं असेल तर मला 100 रुपयावर किती व्याज द्यावं लागेल एका वर्षानंतर बँकेला? जे पैसे मी बँकेकडून घेतलेले आहे ती काय असणार आहे माझी? मुद्दल. 100 रुपये जर मी बँकेकडून घेतले उधार कर्जाच्या स्वरूपामध्ये, ती झाली मुद्दल. एका वर्षानंतर मला बँकेला 100 रुपये पण द्यावे लागतील आणि ते 100 रुपये वापरले की मी वर्षभर त्याचा मोबदला द्यावा लागेल. त्यालाच आपण म्हणतो व्याज. तर 10% आहे त्याचा. दर साल दर शेकडा काय आहे? 10%. म्हणजे मी त्यांना काय देईल? वर्षाच्या शेवटी 100 रुपये पण देईल आणि 10 रुपये पण देईल. 100 रुपये हे मुद्दल असेल आणि 10 रुपये काय असेल? व्याज असेल. मग आता मी बँकेकडून 100 रुपये न घेता 10,000 रुपये घेतले. मी किती घेतले? 1 2 3 10,000 रुपये मी बँकेकडून कर्ज म्हणून घेतले. जर मला 100 रुपयावर जर 10 रुपये व्याज द्यावा लागत असेल तर 10,000 रुपयावर मला किती व्याज द्यावा लागेल? बघा, 100च्या किती टाइम्स घेतलेले आहेत मी? हे 20 कट करून टाका. 100 टाइम्स आहे. 100 गुणिला 100 जर करसाल तुम्ही तर आपल्याला काय मिळणार आहे? 10,000 मिळेल. बघा, 100 गुणिला 100 हे 1 2 3 4 40 1 2 3 4 1 × 1 1 10,000 मिळाले, बरोबर. तर मग आपल्याला या 100 रुपयाच्या जर 100 पट मी मुद्दल केलेली आहे तर याच्या व्याजाच्या सुद्धा किती होईल? ते 100 पट. मग 100 गुणिला 10 मला किती व्याज द्यावा लागेल बँकेला? 100 गुणिला 10 कोणत्याही संख्येला बघा, 100 गुणिला 10. त्याच्यामध्ये जर 0 असतील ना, आधी ते 0 आपण राईट करून घेतो. याच्यामध्ये किती 0 आहेत टोटल? 3 0 आहेत. 1 2 3 आणि 1 1 जा 1. किती रुपये झाले? 1000 रुपीज झालेले आहेत. म्हणजे मला 10,000वर किती व्याज द्यावं लागेल? 1000 रुपीज. 1000 रुपये व्याज मला वर्षाच्या शेवटी द्यावं लागेल. आता हे ओरल माहिती झालेली आहे. व्याज काढण्याचं, सरळ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? फॉर्म्युला आहे त्याचा. म द क. म म्हणजेच काय? मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागेला 100. म द क छेद 100. हा एकच फॉर्म्युला फक्त आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे. बाकी कोणतेही फॉर्म्युले यूज करायचे नाही. आणि आपण विदाऊट फॉर्म्युला सुद्धा कसं आन्सर काढू शकतो ते आपण या पिरियडमध्ये, या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता हे जे व्याज आहे, आपल्या घरामध्ये पण भरपूर अशा गोष्टी पैशांच्या देवाणघेवाणीच्या चालू असतात. तर त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना व्याजाचं व्याज कसं निघतं किंवा व्याज नेमकं काय असतं हे कळत नाही. त्यांना फक्त जे बँकेवाले आहेत किंवा जे काही या बँकेमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना सांगतात 10% व्याज आहे. त्यांना कॅल्क्युलेशन वगैरे करून देतात आणि एवढी तुमची रक्कम झाली असं सांगतात, परंतु त्यांना ते काढता येत नाही. आता तुम्ही हे चॅप्टर शिकल्यानंतर घरामध्ये जर असे काही रक्कम आपण बँकेमध्ये ठेवलेली असेल किंवा बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेली असेल तर वर्षाच्या शेवटी आपल्याला त्याला किती व्याज द्यावं लागेल किंवा आपल्याला किती व्याज मिळेल हे तुम्ही याच्यावरून काढू शकतात. हे नोट करून घ्यायचे तुम्ही सर्व. याचा स्क्रीनशॉट काढू शकतात. व्याज समजलं तुम्हाला? आपण जी रक्कम बँकेला वापरण्यासाठी देतो त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जी रक्कम मिळते त्याला काय म्हणतो आपण? व्याज. मुद्दल म्हणजेच काय? जी रक्कम आपण बँकेत ठेवतो आहे तिला मुद्दल म्हणतात. किंवा बँकेकडून आपण जी रक्कम उधार घेतो आहे तिला काय म्हणतात? मुद्दल. मुदत किंवा कालावधी म्हणजे तो किती टाइमसाठी ठेवतोय आपण, तो जो पैसा आहे तो बँकेत किती वर्षासाठी ठेवतो आहे किंवा आपण कर्ज घेतोय ते किती वर्षासाठी घेतोय त्याला म्हणतो आपण काळ. इंग्लिशमध्ये त्याला टाइम म्हणतात. दर आणि मी पर्सेंटेजमध्ये असेल, दर साल दर शेकडा. वार्षिक दर असतो नेहमी. कसा असतो? वार्षिक. बँकेमध्ये जे व्याज आकारल्या जातं ते प्रत्येकी दरवर्षाचं असतं ते. आता जो व्याजाचा जो दर आहे बँकेचा साधारणतः 6% आहे. 5 to 6%. कशावर? डिपॉझिटवर. आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवतो त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला वर्षाच्या शेवटी 100 रुपयाला किती रुपये मिळतात? 5 रुपये किंवा 6 रुपये. मग जर आपण बँकेमध्ये जर 10,000 रुपये ठेवलेले असेल तर आपल्याला त्याच्या किती टाइम्स मिळणार आहे? 10 टाइम्स म्हणजेच 50 रुपये मिळणार आहे त्याच्यावर. आलं लक्षामध्ये? आता या सूत्राचा यूज करून आपण आपल्याला दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सूत्र काय आहे व्याज काढण्याचं? व्याज आणि सरळ व्याज एकच गोष्ट आहे. सरळ व्याज बरोबर म द क छेद 100. मुद्दल गुणिला दर गुणिला काळ छेद 100. ओके, चला आता एक्झाम्पल बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल बघा बरं.
फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? बघा एक टर्म राहून गेलेली आहे यामध्ये, कोणती? रास. रास म्हणजेच काय असते? रासला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अमाऊंट. अमाऊंट काय असते? मुद्दल अधिक व्याज. म्हणजे आपण जे पैसे बँकेमध्ये टाकलेले आहेत, बँकेमध्ये आपण डिपॉझिट केलेले ती रक्कम आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला जी रक्कम मिळते, 1 वर्ष बँक आपला पैसा वापरते ना, त्याच्या मोबदल्यात आपल्याला जो पैसा मिळतो त्याला म्हणतो आपण व्याज. मग मुद्दल अधिक व्याज याला एकत्रितपणे काय म्हणतात? रास. काय म्हणतात? रास. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. बरोबर. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, याला म्हणतो आपण अमाऊंट. ओके. आता एक्झाम्पलमध्ये आधी आपल्याला जे दिलेलं असतं, एक्झाम्पल नीट रीड करायचं आणि गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ते आधी आपण राईट करतो. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? बरोबर आहे. बघा काय काय दिलेलं इथं. 500 रुपये काय? मग इथं 500 रुपये काय असेल? त्यालाच काय म्हणतो आपण? मुद्दल. 500 रुपये रकमेची 5% दराने, टक्के म्हणजेच काय? याच्यामध्ये दर दिलेला आहे. दर किती दिलेला आहे? 5%. म्हणजेच काय? 100ला 5 रुपये. बरोबर. 100ला 5 रुपये व्याज मिळत आहे. मग मला सांगा बरं तोंडी, 500 रुपयाला किती व्याज मिळेल? 100 रुपयाला 5 रुपये व्याज मिळत आहे, 500 रुपयाला किती मिळेल बरं? याच्या किती टाइम्स आहे? याच्या पण तेवढ्याच टाइम्स होईल तो. 5 टाइम्स आहे. याच्या 5 टाइम्स किती? हां, किती व्याज मिळालं पाहिजे होतं आपल्याला? 25. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी 25 व्याज मिळालं पाहिजे होतं. इथं किती मिळालेलं आहे आपल्याला व्याज? रास दिलेली आहे. रास. रास काय आहे? गिवन राईट करून घेऊ आधी आपण. रास किती आहे? 600 रुपये रास दिलेली आहे. रास म्हणजे काय असतं सांगा बरं आता? अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. त्याच्यामध्ये काय काय ॲड आहे? मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे. बरोबर. 600 रुपये जर व्याज आहे, मुद्दल जर 500, तर 600 रुपये रास आहे, मुद्दल 500 आहे, तर व्याज किती असणार आहे? रास. त्याच्यातली 500 रुपये मुद्दल आहे. बघा ही रास काय आहे? 600 रुपये. रासचा फॉर्म्युला काय आहे? रास इज इक्वल टू, रासच्या खाली 600 राईट केलं, मुद्दल किती दिलेली आहे? 500. बरोबर. अधिक व्याज. 500 अधिक किती? 600 होतात. 500 मध्ये किती ऍड केल्यावर 600 होतील? 100. म्हणजे व्याज किती आला आपला? 100. किंवा बघा हा 500 इकडे प्लस मध्ये, इकडे जाताना काय होईल? मायनस मध्ये होईल. इकडे काय शिल्लक राहील मग? फक्त व्याज. बरोबर. 600 वजा 500 किती मिळालं व्याज? 100 रुपये व्याज मिळालं. आता हे तोंडी पण करू शकतो आपण ओरली. काय? 600 रुपये रास आहे. रासमध्ये तुम्हाला माहिती 2 गोष्टी असतात, एक मुद्दल पण असते आणि एक व्याज पण असतं. मुद्दल जर 500 आहे तर व्याज किती असणार आहे? दोघे मिळून किती होत आहेत? 600. मग 500 मध्ये किती ऍड केल्यावर 600 होत आहेत? मग व्याज किती आला आपला? 100. मग आता इथून आपण व्याज काढून घेतला आधी. हे रास दिलेली ना, रासचा फॉर्म्युला राईट करून घेतला. एकच फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे आणि विदाऊट फॉर्म्युला पण तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने आन्सर काढतात. रास काय असते? मुद्दल, मुद्दल प्लस व्याज असतं. बरोबर. रास दिलेली आहे 600, मुद्दल दिलेली आहे 500, तर व्याज किती असणार आहे? व्याज किती असेल मग? 100 रुपीज असेल. बघा 500 अधिक 100 किती? 600. म्हणजे व्याज किती आला? 600. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? टाइम विचारलेला आहे. टाइम किती काळ लागेल किंवा किती वर्ष, किती वर्षे लागतील 600 रुपये रास होण्यासाठी. मग आपण हा फॉर्म्युला राईट करू. कोणता? व्याज बरोबर म द क छेद 100. व्याज किती? मग किती काढलं व्याज आपण? 100. व्याजच्या खाली व्याज राईट करा. इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू. मुद्दल किती आहे? 600. कसं काय? 500 होईल ना. हां. दर किती दिलेला आहे? 5%. त्यानंतर काळ किती आहे?
कार्ड दिलेला नाही त्याला आपण टी मानू. कार्ड काढायचा आहे म्हणून त्याला इनिशियल लेटर त्याचा टी मानू. आणि भागेला 100. हा तर आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये 100 आहेच बरोबर. आपण काय केलं फक्त किमती पुटअप केल्या. व्याज 100 होतं, मुद्दल 500 दिलेली आहे, दर 5% आहे, कार्ड माहीत नाही. मग बघा 0 कट 2 0 कट 2 0 कट बरोबर. आता हे 5 5 किती होतील 25. 5 गुणिले 5 25. आता इथं गुणाकारामध्ये इज इक्वल टूच्या बरोबर चिन्हाच्या या साईडला येताना ते काय होतील भागाकारामध्ये जातील. म्हणजे मग 100 भागेला 5 5 25. 5 5 25. इथं काय शिल्लक राहिलं फक्त टी. मग 25 ने 100ला डिवाइड करा. आता 25चा टेबल आपल्याला रिसेट आहे. 25 4 100. किती वर्ष लागलेत मग टी इज इक्वल टू 4. 4 वर्ष लागतील. 500 रुपयाची रक्कम 600 रुपयावर होण्यासाठी किती वर्ष लागतील 4 वर्ष लागतील. बघा ऑप्शनमध्ये दिलेले आहेत 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष. काय आन्सर मिळेल आपल्याला 4 वर्ष. आलं लक्षामध्ये कसं काढतात बघा. आता ओरली कसं काढू आपण याला एक्झाम्पल रीड करून घ्यायचं. आपल्याला समजलं मुद्दल किती आहे 500, रास आहे 600 बरोबर. मग व्याज किती असणार आहे 600 वजा 500 100 रुपये व्याज मिळालेलं आहे. 100 रुपये आपण व्याज काढलेलं आहे. आता हे 100 रुपये व्याज किती वर्षामध्ये मिळालेलं आहे आपल्याला. चला हे राईट करून घ्या बरं एकदा. कोणते एक्झाम्पल सॉल्व करताना आधी एक्झाम्पल नीट रीड करायचं. त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आणि त्याच्यामध्ये दिलेलं काय ते जर राईट करून घेतलं आपण तर क्वेश्चन हा लगेच सुटतो. आधी दिलेलं आहे का दिलेलं आपल्याला काय आहे एक्झाम्पलमध्ये ते लिहून घ्यायचं किंवा समजून घ्यायचं. त्याच्यावरून तोंडी आन्सर निघेल लगेच. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे 1000 रुपयावर दर साल दर शेकडा. दशादशे म्हणजेच काय दर साल दर शेकडा 10 दराने 146 दिवसांचे सरळ व्याज किती होईल. आता हे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे दिवसांमध्ये. आपण आधी कशामध्ये बघितलं हे वर्षामध्ये बघितलं होतं. काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला महिन्यामध्ये व्याज दिलेलं असेल. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे कार्ड कशामध्ये दिलेलं आहे दिवसांमध्ये दिलेलं आहे. एका वर्षामध्ये मग किती दिवस असतात सांगा बरं 365. आणि जर लीप वर्ष असेल तर 366 असतात. परंतु आपण कॅल्क्युलेशन करताना नॉर्मल इयरचाच विचार करतो. म्हणजे एका वर्षामध्ये किती दिवस असतात 365 बरोबर. वीक किती असतात आठवडे किती असतात एका वर्षामध्ये 52 किती असतात 52 वीक्स असतात बरोबर आहे एका वर्षामध्ये. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे डेज दिलेले असतात ते कशाने कोणाच्या मल्टिपलमध्ये असतात 146 हे 73च्या मल्टिपलमध्ये असतात. कितीच्या 73. म्हणजे नंबर ऑफ डेज दिवसांबद्दल जर कार्ड दिलेला असेल तर त्याला आधी कशाने डिवाइड करायचा तो कशाच्या मल्टिपलमध्ये असेल 73च्या. 73 मल्टिप्लाइड बाय 5 73ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही तर तुम्हाला 365 आन्सर मिळेल. आलं लक्षामध्ये. बघा आता हे एक्झाम्पल समजून घेऊ. इथं 1000 रुपये दिलेले आहेत. हे 1000 रुपये काय असणार आहे मग बोलत जा पटकन. 1000 रुपये दिलेले आहे काय असेल ती मुद्दल. काय असणार आहे मुद्दल. त्यानंतर दर साल दर शेकडा किती दिलेले आहेत 10. म्हणजे दर किती असणार आहे 10%. बघा राईट करून घेऊ आधी. मुद्दल किती आहे मुद्दल बोला पटकन बरोबर 1000. दर किती दिलेला आहे दर नेहमी पर्सेंटेजमध्ये असतो 10% पर ॲनम. 10% पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षाला किती रुपये मिळतील 10 रुपये. कितीवर 100 रुपयावर 10 रुपये मिळतील. आणि कार्ड किती दिलेलं आहे कार्ड 146 हे काय आहे दिवसांमध्ये दिलेलं आहे. आता आपण दिवसाला कशामध्ये कन्वर्ट करू वर्षामध्ये.
या 146ला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला टोटल नंबर ऑफ डेजने डिवाइड करावं लागेल. टोटल नंबर ऑफ डेज किती असतात वर्षामध्ये? 365. मग 146ला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करू आपण? 146/365. आता 73च्या टेबलमध्ये आहे. हे जे नंबर्स असतात नेहमी 73च्या मल्टिपलमध्ये येतील तुम्हाला एक्झाममध्ये. 73 × 5 किती होतील? 365. मल्टिप्लिकेशन करून बघायचं. आणि 73च्या 2 टाइम्स बघा. 3च्या 2 टाइम्स 6, 7च्या 2 टाइम्स 14. म्हणजे 73ने जर याला डिवाइड केलं, 73 1 जा 73, 73 2 जा 146 आणि 75 5 जा 365. काय आन्सर मिळेल आपल्याला? 2/5 इयर्स. हे काय असेल? वर्ष. हे डेजमध्ये होते, आपण त्याला वर्षामध्ये कन्वर्ट केलं. बरोबर. चला आता फॉर्म्युला टाकू आपण. आणि सांगितलेलं काय आपल्याला? सरळ व्याज विचारलेलं आहे. व्याज बरोबर किती एवढी मी इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे. व्याजचं सूत्र काय मग? व्याज बरोबर इरेज केलं आपण हे. व्याज बरोबर म-द-क छेद 100. व्याज दिलेलं आहे का? नाही. काढायचं आहे आपल्याला. मुद्दल दिलेली का? किती आहे? बरोबर. दर दिलेला आहे का? किती आहे? कार दिलेला आहे का? किती आहे? 2/5 इयर्स. बरोबर. आणि त्याच्या अपॉनला काय आहे? 100. बरोबर. आता हे जे अपॉनमध्ये आहे 2/5, हे नेक्स्ट स्टेपमध्ये काय असतं? हे जे 5 आहे ते खाली येऊन जातात न्यूमरेटरमध्ये ना, तर डिनॉमिनेटरमध्ये येऊन याला मल्टिप्लाय होऊन जातात ते. मग आपण नेक्स्ट स्टेप राईट करू, किंवा इथल्या इथे सुद्धा तुम्ही करू शकतात. 10 × 2/5 हे एक्झाम्पल आधी आपण सॉल्व केलेले आहेत बघा. 10 × 2/5, 5 1 जा 5, 5 2 जा 10. असं करतो ना आपण. इथल्या इथं पण करू शकता तुम्ही. 5 1 जा 5, 5 2 जा 10. किंवा आपण एक नेक्स्ट स्टेप बघू शकतो यामध्ये. काय बघा, हे 2 0 मी कट करेल, किंवा एक स्टेप वाढून घ्या बघा. 1000 × 10 × 2, हा 5 जो आहे डिनॉमिनेटरचा तो याच्यासोबत काय होईल? मल्टिप्लायला येऊन जाईल. 100 × 5. चला आता डिवाइड करा. 1 0 कट, 1 0 कट, 1 0 कट, 1 0 कट. बरोबर. 5 1 जा 5, हे 10 राहिलेले आहेत नाही तर शिल्लक. याला डिवाइड करा किंवा याला डिवाइड करा, दोघांपैकी एकाला. चला याला डिवाइड करतो मी. 5 2 जा 10. वरती काय काय शिल्लक राहिलं मग? हा 10 मल्टिप्लाय हे 2 मल्टिप्लाय हे 2. 10 2 जा 20, 22 जा 40. काय आन्सर मिळाला? 40. व्याज बरोबर 40. 40 रुपये व्याज मिळालेलं आहे. आलं लक्षामध्ये? मग आन्सर ऑप्शन काय आहे त्याच्यामध्ये? बरोबर. फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे 40, 45, 50 आणि 80. ओके. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 4 5 5 फॉर्म्युले दिलेले आहे. एकाच फॉर्म्युल्यावरून बाकीचे फॉर्म्युले तयार होतात. करून दाखवू का ते फॉर्म्युले तयार? बघा तुम्हाला लक्षात येईल. मग एक फॉर्म्युला राईट केला ना की त्याच्यावरून बाकीचे फॉर्म्युले आपल्याला बघा. आता रासचा फॉर्म्युला काय झाला? मुद्दल अधिक व्याज. मग आता आपल्याला एकदा व्याज दिलेलं असेल, व्याज दिलेलं नसेल आणि या दोघं गोष्टी दिलेल्या असतील, मग काय होईल? हा मुद्दल इकडे प्लसमध्ये ना, इकडे येताना काय होईल? मायनस. इकडे काय शिल्लक राहील? व्याज. व्याजचा फॉर्म्युला काय तयार झाला मग? बघा, हा मुद्दल इथं प्लसमध्ये होता, इकडे येताना मायनस होईल. म्हणजे रास वजा मुद्दल. रासमधून मुद्दल काढली की आपल्याला काय मिळेल? व्याज मिळणार आहे. नंतर आपल्याला या दोघं गोष्टी दिलेल्या असतील, मुद्दल दिलेली नसेल, मग मुद्दल कशी निघेल? मुद्दल बरोबर हा व्याज इकडे प्लसमध्ये, इकडे जाताना काय होईल? मायनसमध्ये. डिव्हिजन कसं काय ग? मायनसमध्ये होईल ना. रास वजा व्याज काय होईल ते? रास वजा व्याज. आता याचे 3 फॉर्म्युले तयार झाले रासवरून. रास दिलेली नव्हती, ही रास काढायची होती. मुद्दल आणि व्याज दिलेलं आहे, दोघांची ॲडिशन केली, रास निघाली. आता या दोघं गोष्टी दिलेल्या आहेत, रास पण दिलेली आणि मुद्दल सुद्धा दिलेली आहे. बरोबर. मग आपण काय करू? हा व्याज या साईडला येऊन जाईल. मुद्दल बरोबर काय राहील मग? मुद्दल बरोबर रास वजा व्याज, अशा पद्धतीने येईल. आता एक फॉर्म्युला बघा, हे झालं का तुमचं?
याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरं, व्याजचं फॉर्म्युला काय आहे? व्याज बरोबर सांगा. व्याज बरोबर बदक नाही, मदक. मुद्दल गुणेला दर गुणेला काळ छेद 100. बरोबर. आता आपल्याला यामध्ये किती टर्म्स आहेत बघा. 1 2 3 4 4 गोष्टी दिलेल्या आहेत. एक्झाममध्ये नेहमी तुम्हाला 4 पैकी 3 गोष्टी दिलेल्या असतील आणि एक गोष्ट लपवलेली असेल. काय करलेलं असेल? 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी दिलेल्या असेल, एक गोष्ट लपवलेली असेल. व्याज लपवलेलं आहे, या 3 गोष्टी दिलेल्या असतात तुम्हाला. आता जे आपण आधीचे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये या 3 गोष्टी दिलेल्या होत्या. किंवा या सर्व गोष्टी देतील, दर लपवून टाकतील. किंवा या 3 गोष्टी देतील, मुद्दल लपवून टाकतील. आता याच्यापासून बघा किती फॉर्म्युले तयार होतात. हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला जर मुद्दल दिलेली नाहीये, मुद्दल विचारलेली आहे, तर मुद्दलचा फॉर्म्युला काय होतो? आता हे जे आहे मुद्दल दिलेली नाही म्हणून ही मुद्दल आपण इथं राईट केली. हा द आणि क इथं मल्टिप्लिकेशनला आहे ना, इथं येताना काय होईल? डिव्हिजनला. व्याज बरोबर व्याज छेद, इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे त्यांना डिव्हिजन होतील ते दर गुणेला काळ. आणि डिव्हिजनला 100 आहे ना, इकडे त्यांना काय होतील? मल्टिप्लाय होतील. बरोबर, मल्टिप्लाय 100. बघा त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये असेल मुद्दल बरोबर व्याज गुणेला 100 छेद दर गुणेला काळ. आहे का? तुमच्या बुकमध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत. मुद्दलचा फॉर्म्युला बघा. मुद्दल बरोबर व्याज गुणेला 100 छेद दर गुणेला काळ. तर आपल्याला हा एकच फॉर्म्युला राईट करायचा आहे. त्याच्यात फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आणि इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर राईट हँड साईडला पाठवायचे. आणि त्यामध्ये काय होतं माहिती का तुम्हाला? डाव्या बाजूची रक्कम ही उजव्या बाजूला जाताना त्याच्या साईनमध्ये अपोजिट क्रिया होतात. इकडे मल्टिप्लिकेशन असेल तर तिकडे काय होईल? इकडे जर सबट्रॅक्शन असेल तिकडे काय होईल? प्लस, म्हणजे ॲडिशन होईल. चला 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू अशाच पद्धतीने. ₹300 वर दर साल 6% दराने 2.1/2 वर्षांसाठी सरळ व्याज होईल. 2.1/2 म्हणजेच काय? 2.5 आहेत ते. 2.5 म्हणजे इयर्समध्ये किती येतील? 2.5 वर्ष. 2.5 इयर्स. किंवा याला आपण आधी गिवन राईट करून घेऊ. चला गिवन राईट करा बरं. ₹300 काय माहित? मुद्दल. 300 काय आहे इथं? मुद्दल 300. दर साल 6%. दर काय दिलेला आहे? 6%. त्यानंतर 2.1/2 वर्षांसाठी म्हणजे काय दिलेला आहे? तो काळ दिलेला आहे. काळ किती आहे तो? 2.1/2. आता हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. याला फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करू? यांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि वरचा ॲड होतो. माहिती ना तुम्हाला? 2 2 जा 4 + 1 5/2 आन्सर येईल. याचा काय येईल? 5/2 इयर्स, वर्ष. हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये होता, आपण त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. काय केलं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि वरचा त्याच्यामध्ये ॲड होतो. एवढी माहिती दिलेली आणि विचारलेलं काय आहे? सरळ व्याज विचारलेलं आहे. सरळ व्याज बरोबर किती? आता ही गोष्ट विचारलेली आहे. बघा आता व्याजचं सूत्र काय आहे? व्याज बरोबर म द क छेद 100. याच्यातच व्हॅल्यू पुटअप करतो मी. व्याज दिलेलं आहे का? नाही. मुद्दल दिलेली का? मुद्दल दिलेली आहे का? किती आहे? 300. दर दिलेला आहे का? किती आहे? 6%. काळ दिलेला आहे का? किती काढला आपण तो? 2.5 मीन्स 5/2. हे तुम्ही फर्स्ट स्टेपमध्ये पण डायरेक्ट खाली 2 घेऊन घेतला तरी चालेल. हा 2 शेवटी काय येणार आहे? इथून या डिनॉमिनेटरच्या खालतीच येणार आहे ना. डिवाइड इथून तो 100ला मल्टिप्लाय होणार आहे ना. अपॉनला 100. हे तर फॉर्म्युल्यामध्येच आहे आपल्याला दिलेला. हे 2 इथून निघून काय होतील? खाली येतील. इथं मल्टिप्लायला येतील. बरोबर. बघा 1 0 कट 1 0 कट 1 0 कट 1 0 कट. बरोबर. 2 1 जा 2 2 3 जा 6. वरती काय शिल्लक राहिलेलं आहे? 3 × 3 × 5. 3 3 जा 9 5 जा 45 रुपीज. काय आहे? व्याज. व्याज काय मिळालेलं आहे? 45 रुपीज. आपल्याला काय विचारलं? सरळ व्याज विचारलेलं होतं. आन्सर आहे 45. बघा ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर.
याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग राईट करून घ्या. लक्षात आलं ना? कोणतंही एक्झाम्पल दिलेलं असेल तर आधी गिवन राईट करायचं. आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं काय आहे, 4 टर्म्स असतात नेहमी. व्याज, मुद्दल, दर, काळ यांच्यापैकी एक रक्कम लपवलेली असते. याच्यात कोणती लपवलेली होती बघा, व्याज हाईड केलेलं होतं. या तिघ गोष्टी दिलेल्या आहेत ना बघा, मुद्दल दिलेली आहे, दर दिलेला आहे, काळ दिलेला आहे. बरोबर. चला नेक्स्ट एक्झाम्पल. हे ओरली कसं काढतात सांगू का तुम्हाला? आता तुम्हाला टक्के काढणं शिकवलेले आहेत मी. बघा कोणत्याही रक्कमचे आता 500च्या 10% जर सांगितले मी तुम्हाला, च्या म्हणजेच काय गुणेला 500च्या 10% कसे काढताल तुम्ही? हे 500 आहे, 10% सांगितलं म्हणजेच काय, 1 पॉईंट इकडे सरकायचं, 1 प्लेस लेफ्ट हँड साईडला सरकायचं. बघा हा 1 2 3 प्लेस आहेत ना, 1 प्लेस सरकल्यानंतर काय होईल, हा 50.0 म्हणजेच काय 50 रुपीज होईल. म्हणजे 500च्या 10% किती आले, 50 रुपीज होतील. त्यानंतर सांगा मला 800च्या 10% सांगा मला, 80. बरोबर आहे. 1000च्या 10% सांगा, 1000च्या 10% किती, 100. 1 प्लेस सरकायचा इकडं, 100. बरोबर आहे. 1% कसा काढतात, 500च्या 1% किती, 1%. 10% विचारलं तर 1 प्लेस सरकायचं, 1% विचारलं तर 2 प्लेस सरकायचं. किती, पर्सेंटचा मिनिंग काय होतो, अपॉनला 100. बरोबर आहे. मग 10%चा मिनिंग काय होतो बघा, 10/100 ना, 1 0 कट होऊन जातात, म्हणून आपण 1च प्लेस सरकतो इथं. डिवाइड बाय 10 म्हणजेच काय, 1 प्लेस लेफ्ट हँड साईडला पॉईंट सरकतो, दशांश. आणि 1% म्हणजेच काय, 1/100. 2 0 आहेत ना, म्हणजे 2 प्लेस सरकणार इकडे. 500च्या 1% किती मग, 5. व्हेरी गुड. 1000च्या 1% किती प्लेस सरकलेत तुम्ही, 10. 1000च्या 1% किती, 10. चला आता इथंच सांगा, 300च्या 6% ना, 1% सांगा बरं मला. 300च्या किती येतात, 3 रुपये. बघा 2 प्लेस सरकलो, 1 2. 1% 3 आहे, 6% किती असणार आहे, 1% 3 आहे, 1% 3 आहे, 6% किती, याच्या किती टाइम्स आहे तो, 1च्या 3 टाइम्स. 3 टाइम्स आहे ना, 6च्या 3 टाइम्स किती, 6च्या 3 टाइम्स किती, 18. बरोबर आहे. हां 18 रुपीज व्याज मिळेल त्याचा. 6% किती येईल या 300च्या 1% 3, 6% किती येईल 18. 300 रुपयाला 18 रुपये एका वर्षासाठी मिळत आहे. आपल्याला 2.5 वर्षासाठी पाहिजे. बघा एका वर्षासाठी 18 रुपीज, दुसऱ्या वर्षासाठी 18 रुपीज, तिसरं वर्ष हाफ आहेत ना, हाफ इयरला 18 रुपये मिळतील का त्याच्या हाफ मिळतील, मग त्याच्या हाफ किती मिळतील, 9 रुपीज. बघा 18 टू जा 36, 36 प्लस 9, 36 प्लस 9 36 प्लस 9 करा 45. मिळाला काय आन्सर, विदाउट फॉर्म्युला यूज केला नाही, फक्त इथल्या इथं काढला आपण. काय 6% आहे, याच्या 6% कसे काढसाल, 2 0 कट केले 3, 1% 3 आला, 6% किती येईल 18. 2.5 वर्ष सांगितलं आहे, एका वर्षासाठी 18, 2 वर्षासाठी 36 आणि अर्ध्या इयरसाठी 18च्या हाफ 9. 36 प्लस 9 किती 45. चला त्यानंतर 4th नंबरचा एक्झाम्पल महिन्यामध्ये दिलेला आहे. बघा 4th नंबरचा एक्झाम्पल पेज नंबर 195 वर काय दिलेलं आहे, एक माणूस आपल्या मित्राकडून 600 रुपये उसने घेतो. काय करतो तो, 600 रुपये उसने घेतो. उसने घेतो म्हणजेच काय, कर्जाच्या स्वरूपात घेतो. त्याला काय म्हणणार आहे आपण, मुद्दल. जरा कॉन्फिडेंटली बोलायचं, जोरात आवाज आला पाहिजे मला त्याचा. काय ते 600 रुपये काय आहेत, चला राईट करा. उधार घेतलेले आहेत ना त्याने, मुद्दल किती 600 रुपये. पुढे बघा 8 महिन्यानंतर, कार्ड कशामध्ये दिलेला आहे, 8 महिने. कार्ड किती येईल मग 8 महिने. याला वर्षामध्ये डिवाइड करण्या वर्षामध्ये
चेंज करण्यासाठी काय करू, अपॉनला एका वर्षात किती महिने असतात, 365 मंथ्स असतात का? एका वर्षामध्ये किती महिने असतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 365 महिने आहेत का? मग 12, त्याला 12 ने डिवाइड करायचं. डे जर सांगितले, वरती डे दिलेले आहेत म्हणून आपण 365 ने डिवाइड केलेलं होतं. इथं मंथ सांगता येते आपल्याला, 8 मंथचं दिलेलं आहे ना, मंथला इयरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एका वर्षामध्ये किती मंथ असतात ते बघू आपण. 12 मंथ असतात. 8/12 याला सिम्प्लिफाय करा. कशाने डिव्हिजिबल आहे दोघं नंबर्स? त्याच्यानंतर आणखी नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी 4 ने डिवाइड कर त्याला. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 2/3 इयर्स. काय आलं ते? 2/3 इयर्स. नेक्स्ट बघा, दर साल 8% सरळ व्याज परत फेड करण्याचे तो कबूल करतो. सरळ व्याज किती, सॉरी, दर साल 8%, दर किती दिलेला आहे माहित? 8% परत फेड करण्याचा तो कबूल करतो. तो किती रक्कम परत करेल? आपल्याला काय विचारलेलं आहे? रक्कम. रक्कम म्हणजेच काय? रास विचारलेली आहे. तुम्ही जर बँकेतून बघा, एक्झाम्पल समजून घ्या, त्याने मुद्दल 600 रुपये उधार घेतले आणि किती महिन्यासाठी घेतले? 8 महिन्यासाठी. तो त्यावर व्याज किती देणार आहे? वर्षाला 100 रुपयाला 8 रुपये व्याज देणार आहे, 8%. रक्कम, त्याला रक्कम किती द्यावे लागेल? जेवढे पैसे घेतलेले ते तर देईलच ना तो, आणि त्याच्यावर त्याला व्याज सुद्धा द्यावं लागेल. म्हणजे ही मुद्दल पण देईल तो 600 रुपये, आणि याच्यावर जे व्याज होईल 8 महिन्याचं 8% दरानं ते सुद्धा त्याला द्यावं लागेल. चला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. व्याज दिलेलं आहे का? पटकन बोला. आता समोर गिवन राईट केलेलं आहे. किती आहे व्याज? व्याज आहे ते सरळ व्याज, दर नाही येतो. व्याज आहे व्याज. कुठे व्याज दिलेलं? गिवन मध्ये. दर सांगताय तुम्ही मला तो 8 दिलेला आहे का? व्याज नाही. मुद्दल किती आहे? 600 गुणिला दर किती दिलेला आहे? 8. काळ किती आहे? काळ 2/3 आपण तिकडे काढलं. हा 2/3 आहे. हा 3 ने गुणित 100 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. अपॉनला 100 आहे ना फॉर्म्युल्यामध्ये, हे 3 इथून निघतील आणि याला मल्टिप्लाय होतील. चला करा याला सिम्प्लिफाय. काय कराल सुरुवातीला? याच्यामध्ये 0 0 कट, 2 0 खाली आहे, 2 0 वर आहे, दोघं कॅन्सल होऊन जातील. आता 3 ने 6 ला डिवाइड करू आपण. 3 1 जा 3, 3 2 जा 6, वरती काय राहिलेले शिल्लक? 8 × 2 × 2, 2 8 जा 16, 16 2 जा 32, 2 × 8 × 2, 2 8 जा 16, 16 2 जा 32. हे काय आलेलं आहे? व्याज. व्याज किती द्यावं लागेल त्याला? 32 रुपीज. 8 महिन्यामध्ये तो 32 रुपीज त्याला व्याज देईल. रक्कम किती घेतली होती त्याने? म्हणजे मुद्दल किती घेतली होती? 600. त्याला व्याज झालं 32 रुपये. मग शेवटी तो परत फेड करेल त्यावेळेस त्याला किती रुपीज द्यावे लागतील? 632. मुद्दल पण देईल तो आणि व्याज पण देईल. किती होईल त्याचा? 632. रक्कम बरोबर मुद्दल 600 प्लस व्याज 32. रक्कमला रास म्हणतात. 632 रुपये तो परत करेल त्याला. ऑप्शन नंबर डी.